नमस्कार मैत्रिणींनो, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, येलो कलरची खूप सुंदर पार्टीवेअर सिल्कमधली साडी. तर या साडीतला पहा, मी ब्लाऊज पीस पटपट असा कट करून काढत आहे, कारण माझ्या मागे अतिशय घाई आहे. मला हा ब्लाऊज फक्त 1 ते 1.5 तासामध्ये रेडी करून द्यायचा आहे. तर पहा, मैत्रिणीने काही गडबडीने साडी आणली. अस्तर पहा कसला आणलेला आहे, ऑरेंज कलरचा. येलो कलरची साडी आणि ऑरेंज कलरचा अस्तर घेऊन आली. मी पटकन माझ्या गट्ट्यातून त्यासाठी येलो कलरचा अस्तर काढून घेतला आणि ऑरेंज कलरचा मला ठेवला. पहा, तिने मापाला दिलेल्या ब्लाऊजनुसार तिला जे पॅटर्न लागणार आहे ते मी पटकन ठरवून घेतलं. तर काय झालं होतं पहा, मैत्रिणीच्या घराच्या शेजारी हळदीचा कार्यक्रम होता आणि संपूर्ण शेजारच्या महिलांनी साड्या आणल्या. ही एकटीच राहिली. मग ही काय म्हटली की मला पण साडी आणायची आहे, पण ब्लाऊज शिवून कोण देणार? तर तिला पटकन माझी आठवण आली. पहा, पटकन आठवण आली म्हणजे आमची आठवण काढायला कोणतरी असतं. पहा, तर तिला माझी आठवण आली की दीपाताई मला ब्लाऊज शिवून देतील की नाही असं तिला वाटलं. तर ती एवढ्या पटकन आली की मला म्हणाली, तुम्हाला कसा शिवायचा आहे तसा शिवा, परंतु मला आज संध्याकाळी नवीनच साडी घालायची आहे. सिंपल शिवा, अगदी फॅशनेबल शिवा, तुम्हाला जसा पाहिजे तसा शिवा, परंतु आज संध्याकाळी मला ही येल्लो कलरची साडी पाहिजे. म्हटल्यावरती मी काय तिला नाही म्हणू शकले नाही. आता तिनं विचारीने एवढी घाई गडबडीने जाऊन दुकानातून साडी आणलेली आहे म्हटल्यावरती मला तिचा ब्लाऊज शिवून देणं भागच झालं. मी पटपट मापं बिपं टाकून अस्तर कट करून घेतलं. हे पहा, अशा प्रकारे अस्तरवरती पीसवरती अस्तर देखील टाकून कट करून घेतला आणि पटकन पेपर पॅटर्ननी ठेवून गेलं. कारण आहे ना, यात ज्या ब्लाऊजच्या राड्यामध्ये पेपर पॅटर्नचा एखादा भाग हरवायला नको. आणि मी स्वतः बनवलं असलं म्हणून काय झालं, हरवल्यानंतर पुन्हा काढायला त्रास नाही का होत. तर पहा, पटापटा मी काय म्हणलं, सिल्कमधली साडी आहे, थोडं गमनी चिटकवून घेतलं तर काय होणार आहे, थोडंसं फिनिशिंग खूप छान येणार आहे. म्हणून मी गम लावून पटापटा पहा सगळीकडून चिटकवून घेतलं कटोरीला. आणि मी पुन्हा याच्यावरती टिप्पा पण मारणार आहे बरं का. असं नाही की मी याला टिप्पा मारणार नाही. तर 1 तासामध्ये कसा ब्लाऊज रेडी करणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा कसा आलेला आहे. पटपट चिटकवण्याचा कार्यक्रम झाला. पहा, आता काय करायचं, कोणते कोणते पार्ट चिटकवणार आहे ते पण दाखवणार आहे आणि शिलाई कशी स्पीडनं करायची, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे हेही तुम्हाला मी दाखवून देत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे पहा, अर्जंट ब्लाऊज शिवायला आले तर त्याचे चार्जेस थोडे का होईना पण वाढून घ्यायचे असतात. ही गोष्ट एक तुम्ही लक्षामध्ये ठेवा. कारण आपण आपला महत्त्वाचं काम पाठीमागे ठेवतो आणि महत्त्वाचं काम पाठीमागे ठेवून काय करतो तर यांची कामे करून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला वेळ, आपल्या शरीराला कधीही व्यायाम करायला वेळ मिळत नाही. पहा, टेलर लोकांना तर तोही वेळ आपला वाया जात असतो. पहा, तर काय करायचं, अशा वेळी थोडंसं एक्स्ट्रा चार्जेस आपण घेऊ शकतो. पहा, तर हे पार्ट मी चिटकवून घेतले. पहा, आणि लगेच साडीला पिकोचा दाब मशीनला जोडायला सुरुवात केली. आता एक साडी असल्यानंतर पिकोचा दाब सारखं सारखं जोडायचं म्हटल्यावर थोडासा त्रासच होतो. पहा, परंतु मी काय केलं, पिकोचा दाब हा तरी पण जोडून घेतला, कारण मला हिची साडी द्यायची होती रेडी करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकोचा दाब जोडला तरच पिको चांगला येतो. पहा, पिकोचा दाब जोडला, सटिंग लावून घेतली. आता पहा, हा आहे तो खूप सॉफ्ट साडी आहे, एवढी सॉफ्ट आहे की खूपच सिल्क आणि खूपच मस्ती अशी. तर पटकन मी पिको करून घेतला. पहा, आणि लगेच आहे ना, साडी साईडला ठेवून घेतली, दाब खोलून दुसरा शिलाईचा दाब जोडून घेतला आणि लगेच ब्लाऊज शिवायला घेतला. पहा, आणि दाब चेंज करावा लागतो. पहा, तर हे पहा, येल्लो कलरची लेस आणि येल्लो कलरच्याच नॉड घेतल्या मी याला लावण्यासाठी. तर पूर्ण साडी येल्लो आणि व्हाईटच होती. व्हाईट कलर थोडाच होता, पण व्हाईट कलरची लेस नसती पण, आणि लावली तरी ती व्यवस्थित दिसणार नाही. मग मी येल्लो कलरचीच घेतली. पहा, व्हाईट येल्लोच्या कॉम्बिनेशनवरती, आणि पटकन पाठीमागचा भाग रेडी करायला सुरुवात केला. तर पहा, नॉड वगैरे यामध्ये ओवून घेतला, नॉचेस वगैरे मारून घेतले आणि स्पीड थोडंसं जास्त, म्हणजे फक्त मी व्हिडिओचं स्पीड नाही वाढवलं तर माझ्या हाताचं पण स्पीड वाढवलं होतं, मशीनीचं पण स्पीड वाढवलं होतं, कारण 1.5 तासामध्ये ती परत मला माझ्याकडून ब्लाऊज न्यायला येणार होती. मग अशा प्रकारे पहा, मी हा अर्जंट ब्लाऊज आहे ना पटकन शिलाईसाठी घेतला होता आणि पटकन रेडी करायला याला सुरुवात केली. तर कशा प्रकारे मी रेडी करत आहे, स्पीडचे ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच करायचे ते पण तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे. तर पहा, बॅक पार्ट पूर्णपणे रेडी झाला. तर आता काय करायचं, याला लेस बसवून घ्यायची. पहा, लेस खूप छान दिसते ब्लाऊजला गळ्याला बसवल्यानंतर. वेलींची, फ्लावरची, ट्रँगल शेपची, वेगवेगळ्या शेपच्या पहा लेस मिळतात आणि त्या बसवायच्या, याला खूप छान दिसतात. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जंट ब्लाऊज शिवायला आले की जास्त त्याला डिझाईन वगैरे काढायच्या मार्गामध्ये लागायचं नाही. तर काय करायचं, लेस नॉट बसवून मोठा असा मटका गळा किंवा बदामी गळा किंवा गोल शेपमधला गळा काढायचा आणि त्यांना काय करायचं, हे
रेडी करून द्यायचं. तर पहा याला काय झालं, पुढच्या साईडला किनार आली होती आणि ती खूप छोटी होती, म्हणजे कमी होती आणि ती एका साईडला जाऊ नये म्हणून मी दोन्ही साईडला थोडे जॉईंट देऊन घेतले. का तर आहे ना दोन्ही बाजूनी ती बाही पुरावी म्हणून. तर पहा दोन्ही बाही आता एकामेकाला मला अजून इकडच्या बाजूला देखील तशाच प्रकारे त्रिकोण चौकोन अटॅच करून घ्यायचे आहेत. बाही कमी पडलेली आहे त्याच्यामुळे. तर ही बाही मी कशा प्रकारे रेडी करणार आहे पहा. खूप छोटी अशी लेस आली होती, तर ती लेस जशी आहे तशीच राहून दिली. फक्त साईडनं मी काय केलं, याला थोडे पॅच बसवून घेतले की जेणेकरून कमी पडणार नाही फॅब्रिक बाहीला. तर अशा प्रकारे मी पहा बाही रेडी करून घेतली. तर असं अशा वेळी काय होतं पहा, घाई काय असली की अजून तिसरंच काहीतरी होऊन बसतं, असं होतं पहा बऱ्याचदा. तर तिला काय झालं, तर साडी भेटली होती परंतु अस्तर मॅचिंगचं भेटलं नव्हतं पहा. तर तिने काय केलं, जाऊ दे मला साडी घालायची आहे ना, थोडंसं फेंट ना डार्क ऑरेंज कलरचं अस्तर घेऊन आली येलो कलरला. तर ते मी माझ्यापासलं लावलं पहा. आता ज्यावेळेस तिला माहीत होईल ना हे मी माझ्यापासले लावलं, त्यावेळेस ती थोडीशी खुशच होणार पहा. तर अशा प्रकारे पहा मी कटोरी वगैरे जोडून घेतली, लगे टक्स वगैरे मारून घेतले. जेवढी कटोरी आपण वाढवलेली असते ना तेवढ्याच मापामध्ये टक्स वाढवून घ्यायचे पहा. आणि स्पीडनं काम चालू केलं ब्लाऊज शिवण्याचं. तर फायनल फिनिशिंग पाहायला विसरू नका अजिबात देखील. फायनल फिनिशिंग पाहायला अजिबात देखील विसरू नका. तर पहा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होणार होता, पण तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी मला जेवढा त्रास झाला ना ते काय सांगायला नको. पण रेग्युलर कस्टमर असतात पहा, आणि ते आपण सोडून दुसरीकडे कुठेही ब्लाऊज शिवत नाहीत. प्रत्येक वेळेस ते आपल्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी देतात. तर त्यांचा असा एखादा ब्लाऊज आला ना तो आपण सहकुशीने शिवून द्यायचा असतो पहा. तर मी तसं करते पहा. म्हणजे मला जास्त डिझाईन वगैरे जरी काढणं नाही जमलं तरी मी काय करते, तर अगदी नॉर्मलची डिझाईन काढून मस्त असा देते पहा रेडी करून ब्लाऊज. नॉर्मल डिझाईन म्हणजे मटका गळा किंवा बदामी गळा, नॉड लेस जरी बसवलं तरी लुक येतो पहा छान, असं होतं. तर सगळ्या महिलांनी साड्या आणल्यानंतर हिच्याकडे साडी नव्हती. आता सगळ्या म्हणल्या असतील आम्ही आणली. त्यावेळेस हिला पण कसं तरी वाटलं, आता ज्यावेळेस संध्याकाळी ही साडी घालेन त्यावेळेस त्यांच्यासाठी सरप्राईज होईन ना, सरप्राईज, कारण तिच्याकडे ही साडी असणार आहे. तर पहा अशा प्रकारे मी बाही देखील बसवून घेतली. बाही पहा कशी मध्यातून बसलेली आहे. आता साईडनं टिपा वगैरे मारून लगेच मी फिनिशिंगला घेणारच आहे. तर पहा एका साईडचं पूर्णपणे रेडी केलं आणि वरचं होतं ते एक्स्ट्रा कट करून काढलं. आता उलट करून घेतलं, आतल्या साईडनं टिप मारून घेतली. तर हे सगळं काम झाल्यानंतर पहा आता मी दुसऱ्या बाजूला देखील अशाच प्रकारे बाही बसून घेतली आणि फिटिंग करायला लागली. आता कमरेच्या पहा बाजूला फिटिंग करून घेतली. किती इंच, तर 1.25 इंच काहीतरी कापड राहिलं पहा, अर्धा 1.25 इंच काहीतरी, पाऊण 1.25 इंच. तर दंडघेर वगैरे टाकून घेतला, खालच्या बाजूला फिटिंगचं माप टाकून घेतलं, मध्ये रेश वगैरे ओढून घेतली आणि पहा असं झाल्यानंतर काय दुसऱ्या पण बाजूला तसंच प्रोसेस करून घेतली आणि घेतल्या टिपा मारून. तर झाला पहा पूर्णपणे ब्लाऊज रेडी. आता याला काय राहिलेलं आहे, तर याला फक्त हुक्स बसवायचे राहिलेले आहेत पहा. याला काय राहिलेलं आहे, तर फक्त हुक्स बसवायचे राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे खूप छान अशी पहा ही साडी आणि ब्लाऊज दोन्हीही रेडी केलं. पाहू शकता फायनल फिनिशिंग कसं आलेलं आहे. मस्तच पहा, काकेमध्ये मुंडाचा सेप वगैरे, लटकन वगैरे. आणि हे शेवट पहा मी एक उभा व्हिडिओ बनवला होता याचा, तर तोही मी टाकून दिलेला आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा पहा व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू, वेलकम माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल. तर हा फायनल फिनिशिंग तुम्हाला आवडलं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा पहा. मस्त असा ब्लाऊज रेडी झाला.